हॅलो एव्हरीवन, आजच्या लेक्चरमध्ये आपण संयुक्त पूर्व परीक्षा 2017 जी 16 जुलै रोजी होणार आहे त्याची तयारी कशी करायची त्याबद्दल आपण पाहणार आहोत. जवळपास 1 महिन्याआधी याची जाहिरात आली होती आणि त्या अनुषंगाने काही मुलांनी याची तयारी पण चालू केली असेल. आजपासून जवळपास 55 दिवसाचा कालावधी आपल्याकडे असणार आहे आणि या राहिलेल्या वेळेमध्ये अभ्यास करून ही परीक्षा पास आपल्याला व्हायची आहे. तर इतक्या कमी वेळेमध्ये हा अभ्यास कसा करायचा, त्यासाठी आपली स्ट्रॅटेजी काय हवी, आपला स्टडी प्लॅन काय हवा ते आम्ही या लेक्चरमध्ये सांगणार आहोत. पहिल्यांदा आपण पाहू की परीक्षा कशा पद्धतीची आहे. तर या परीक्षेमध्ये 100 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यासाठी एकूण गुण हे 100च असतील, म्हणजे एका प्रश्नाला 1 गुण असेल आणि यासाठी फक्त 60 मिनिटाचा वेळ आपल्याला देण्यात येणार आहे. म्हणजे एका प्रश्नासाठी आपण 36 सेकंदापेक्षा जास्त वेळ देऊ शकत नाही. आणि यामध्ये 1/4 अशी निगेटिव्ह मार्किंग पण आहे. याचा सिलेबस जो आयोगाने दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की चालू घडामोडी यामध्ये जागतिक तसेच भारतातील असा उल्लेख केलेला आहे. यानंतर जे पॉलिटी आहे त्यामध्ये भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास तसेच राज्य व्यवस्थापन म्हणजेच प्रशासन आणि ग्राम व्यवस्थापन याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि इतिहासामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असा उल्लेख आहे. जेव्हा ते भूगोल या विषयाकडे येतात तेव्हा त्यांनी महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. म्हणजे ते या परीक्षेमध्ये महाराष्ट्राविषयी जास्त प्रश्न टाकणार आहेत. त्यासोबतच ते पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्य, पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे याविषयी एक प्रश्न टाकू शकतात. जेव्हा ते अर्थव्यवस्था या विषयाकडे येतात तेव्हा त्यांनी मुख्य करून भारतीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, पॉवर्टी, बेरोजगारी, राजकोषीय नीती यांचा स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे. म्हणजे या पॉईंटवर त्यांचे प्रश्न येणार म्हणजे येणारच. परंतु जेव्हा ते सामान्य विज्ञानकडे येतात तेव्हा त्यांनी फक्त त्या विषयाची नावे दिलेली आहेत. तर आता आपण इथे आम्ही अनालिसिस केलेला आहे. तो फक्त आतापर्यंत जितक्या पण STIच्या परीक्षा झालेल्या आहेत त्याचा अनालिसिस आहे. अनालिसिस करायचं म्हटलं ना तर प्रत्येक विषयाचा असा एक वेगळाच व्हिडिओ बनवू शकतो, परंतु त्यामध्ये खूप वेळ जाईल. त्यामुळे आम्ही एक डेमो म्हणून फक्त STIचा अनालिसिस केलेला आहे आणि तुमच्याकडे दिलेला आहे. आत्तापर्यंत म्हणजे 2014 पासून 2016 पर्यंत जितके पण प्रश्न झालेले आहेत त्यामध्ये इतिहासामध्ये सर्वाधिक प्रश्न हे आधुनिक भारतावर आलेले आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्राचा जो इतिहास आहे त्यामध्ये जास्त प्रश्न येत आहेत. समाज सुधारक, जितके महाराष्ट्रावर प्रश्न आहेत तितकेच समाज सुधारक या पॉईंटवर प्रश्न आहेत. आणि स्वातंत्र्योत्तर भारत यावर हल्लीच्या ज्या मागच्या 2 परीक्षा झालेल्या आहेत त्यामध्ये जास्त प्रश्न आलेले आहेत. भूगोल या विषयामध्ये त्यांनी जो जगाचा भूगोल आहे त्यामध्ये त्यांनी प्रश्न टाकण्याचा आता चालू केलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल सर्वात पुढे असो, म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलवर सर्वाधिक प्रश्न असतात. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल हा जास्त अभ्यासावा लागेल. आणि त्यानंतर भारताचा भूगोल यामध्ये त्यांनी मुख्य करून उत्तर भारतीय मैदान याकडे विशेष असं लक्ष दिलेलं आहे. त्यामुळे तेवढा एक पॉईंट तुम्ही करावाच लागेल. पॉलिटीमध्ये त्यांनी जो काही पारंपरिक आहे म्हणजे भारताचे संविधान, त्याची निर्मिती याकडे जास्त कल त्यांचा दिसतो. त्यामुळे भारताचे संविधान निर्मिती हा पॉईंट जसं तुकाराम जाधव सरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे तो चांगल्या प्रकारे अभ्यासा. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था हा सर्वाधिक प्रश्न विचारला जाणारा भारताचे संविधान यानंतरचा पॉईंट आहे. आणि पॉलिटीमध्ये जे करंट इव्हेंट असतात ते तर आपल्याला करावेच लागतील. इकॉनॉमिक्समध्ये सध्याच्या मागच्या परीक्षांपासून ते जे कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्टवर त्यांचे क्वेश्चन येत आहेत. त्यामुळे इकॉनॉमिक्सचे जे काही कन्सेप्ट असतील ते इकॉनॉमिक्सचे कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करून घ्यावे लागतील. आकडेवारीवर ते जास्त काही प्रश्न टाकत नाहीत, परंतु जो काही आपले पाहणी अहवाल असतात मग तो महाराष्ट्राचा असेल किंवा भारताचा, त्यामध्ये आपल्याला त्या पाहणी अहवालाचा अभ्यास करावा लागेल. त्यासोबतच चालू घडामोडीचा पण अभ्यास करावा लागेल आपल्याला. जेव्हा करंट इव्हेंट विषयी आपण बोलू तेव्हा करंट इव्हेंटचे इंटरनॅशनल, नॅशनल, स्टेट, स्पोर्ट्स, आर्ट अँड कल्चर आणि GK असे विभाग पडतात. जास्त करून जे काही नॅशनल इव्हेंट असतात त्याविषयी प्रश्न येतात. एखादा प्रश्न हा इंटरनॅशनल इव्हेंटचा पण असू शकतो.
स्पोर्ट्समध्ये जितके काही स्पोर्ट्स बुलेटिनमध्ये दिलेले आहेत जितक्या प्रकारचे तेवढेच अभ्यासा. जी के आपण कव्हर करू शकत नाही, त्यामुळे GK कडे तेवढं लक्ष देऊ नका. सायन्स विषयी आम्ही आमच्या बुक लिस्टमध्ये जे पुस्तकं सांगितले आहेत तेवढीच वाचा, कारण सायन्स मागच्या जे काही परीक्षा आहेत त्यामध्ये ते फक्त अप्लाइड सायन्स विषयी विचारत आहेत, त्यामुळे नेमकं ते काय विचारतील याचा आपल्याला अंदाज सांगता येत नाही. त्यामुळे जितके काही पुस्तकात आहे तेवढंच वाचा. आणि ॲबिलिटी विषयी काय वाचायचं हे आम्ही आमच्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, जे की आम्ही बुक लिस्ट फॉर संयुक्त परीक्षा याविषयी बनवला होता, त्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे. तर हे झालं एक ओव्हरव्ह्यू ऑफ ॲनालिसिस. तर आता कोणता विषय अभ्यासायचा आणि किती वेळ अभ्यासायचा हे पाहू. आजपासून आपल्याकडे जवळपास 55 दिवस असणार आहेत. तर या 55 दिवसामध्ये अभ्यास कसा करायचा, तर मी तुम्हाला माझी स्ट्रॅटेजी सांगतो. पहिल्या 15 दिवसांमध्ये 2 विषय, दुसऱ्या 15 दिवसांमध्ये 2 विषय, नंतरच्या 10 दिवसांमध्ये जे आपण पहिल्यांदा 2 विषय वाचले होते त्या 2 विषयांचं रिव्हिजन, आणि नंतरच्या 10 दिवसांमध्ये जे पुन्हा 2 विषय वाचले होते त्याचं रिव्हिजन करायचं आहे. तर आता हे सांगितलं की किती दिवस वाचायचे, पण आता किती तास वाचायचे हे आपण पाहू. तुमच्यापुढे एक तक्ता दिलेला आहे, त्यामध्ये किती ते किती कोणता विषय वाचायचा हा दिलेला आहे. पहिल्या 3 तासामध्ये तुम्ही एक विषय घ्या. पहिल्या 3 तासात फक्त तोच विषय अभ्यासा, त्या वेळेत दुसरा कोणताच विषय हाती घ्यायचा नाही. त्यानंतर दुसऱ्या 3 तासामध्ये दुसरा विषय घ्या. तो विषय अभ्यासताना मागच्या तासात जे अभ्यासले ते पुस्तक बाजूला ठेवा, तो अजिबात हातात घेऊ नका. या 2 विषयाचा अभ्यास झाला, 3 तास अभ्यास करून झाला आपल्या 2 विषयाचा. त्यानंतर एक ब्रेक घ्या. या ब्रेक नंतर तुम्ही फक्त चालू घडामोडी हा विषय वाचा. त्यासाठी तुम्हाला बुलेटिन किंवा मग न्यूजपेपर वाचावे लागतील. आता काही मुलांचा प्रश्न येतो की सर पेपर वाचायला खूप वेळ जातो. नो ऑप्शन, वाचावंच लागेल आणि वेळ द्यावाच लागेल. आता काही जण 1 तास म्हणतात, काही जण 2 तास म्हणतात. तर तुम्ही यासाठी 1 ते 1.5 तास तुम्हाला द्यावाच लागेल आणि तितका वेळ लागतोच. कमीत कमी 2 तरी पेपर वाचावे लागतात आणि त्यासाठी 1.5 ते 2 तास हे लागतातच. आता तुम्ही बघा किती वेळ द्यायचा त्याला. तर आपण पहिल्या 3 तासात एक विषय वाचला, दुसऱ्या 3 तासामध्ये दुसरा विषय वाचला, त्यानंतर रेस्ट घेऊन चालू घडामोडी आपण वाचून घेतले. त्यानंतर पुन्हा थोडे रेस्ट घेऊन सायन्स हा विषय वाचा. सायन्स या विषयाचा अभ्यास करताना 40 मिनिटे वाचून घ्या. त्यानंतर 10 मिनिटाचा ब्रेक घ्या आणि पुन्हा 40 मिनिटे सायन्सच वाचा. आणि त्यानंतर थोडा रेस्ट घेऊन अंकगणित आणि बुद्धिमत्ता याचा अभ्यास 2 तास करा. अशा प्रकारे तुमचा हा दिवसातील 11 तास अभ्यास होईल. आता काही जणांना वाटू शकतो की सर खूप वेळ यामध्ये जाणार आहे. तर वेळ यामध्ये जाणार आहे ते पाहू नका. तुम्ही फ्लेक्झिबल राहाल, तुमच्या माइंडला जास्त स्ट्रेस येणार नाही आणि तुमचा अभ्यास पण चांगल्या पद्धतीने होऊन जाईल अशा प्रकारे. तर अभ्यास कसा करायचा. आता काही जण म्हणतात की सर अभ्यास कसा करायचा, लक्षात राहत नाही. तर पुस्तकं घेऊन हे 3 तास झाले की लगेच ते वाचायचं, लगेच चालू घडामोडी वाचायचे, तसं नाही करायचं. तर अभ्यासाची एक पद्धत आहे ज्याला आपण प्रोमोडोरो टेक्निक असे म्हणतो. या पद्धतीमध्ये कसं असतं की 25 मिनिट अभ्यास करायचा असतो आणि 5 मिनिट रेस्ट घेतात. तर काहींच्या जे मी काय ऐकून ऐकलं होतं की ते कसा अभ्यास करायचे, ते म्हणत होते की 50 मिनिटे वाचायचं आणि 10 मिनिटे रेस्ट घ्यायचं. तर मी तुम्हाला तेच सांगेन की 50 मिनिटे वाचा आणि 10 मिनिटे रेस्ट घ्या. अशा प्रकारे तुम्ही पहिल्या 3 तासामध्ये कमीत कमी 2.5 तास तरी वाचून घ्याल आणि त्यामध्ये तुमचा खूप चांगला असा अभ्यास होईल, जे तुमच्या डोक्यामध्ये परफेक्ट बसेल. पहिल्या 3 तासात 50 मिनिट अभ्यास करा, 10 मिनिटाचा ब्रेक घ्या. नंतरच्या 3 तासामध्ये पण तसंच करा. चालू घडामोडीमध्ये आपल्याला ब्रेक घ्यायची गरज पडत नाही. सायन्समध्ये 10 मिनिटाचा ब्रेक मी सांगितल्याप्रमाणे घ्या. आणि त्यानंतर झोपण्याच्या आधी अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा विषय घ्या. झोपताना हा विषय का घ्यायचा, तर झोपताना हा विषय घ्यायचा कारण यामुळे झोप येत नाही. अंकगणित आणि बुद्धिमत्ता यासाठी काय वाचायचं हे आम्ही आमच्या मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. तसेच फक्त यासाठीच नव्हे तर जितके काही विषय आहेत त्या विषयांसाठी कोणती पुस्तक वाचायचे हे आम्ही आमच्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता. तर आता काही जण विचारत होते की सर
यासाठी टार्गेट किती ठेवावं लागेल? तुम्ही मागचं STI पाहिलं असेल, त्यामध्ये 54 कट ऑफ लागलेला आहे ओपनसाठी आणि PSI पाहिलं तर 42 आहे. तर तुम्ही 50 असा कट ऑफ तुम्हाला गृहीत धरावा लागेल. कमीत कमी तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 50 मार्क घ्यावेच लागतील. जाण्याच्या आधी आणखीन एक मी सांगेन की जे तुम्ही सकाळी 2 विषय घेणार आहात, जे पहिल्या 3-3 तासाच्या टप्प्यामध्ये तुम्ही वाचणार आहात, त्यामध्ये कोणते विषय घ्यायचे? माझं एक असं मत आहे की भूगोल आणि इकॉनॉमिक्स हे विषय सोबत ठेवा आणि राज्य व्यवस्था आणि इतिहास हे 2 विषय सोबत ठेवा. काय असतं की पॉलिटीमध्ये काही कायदे आहेत जे इतिहासातून आलेले आहेत, त्यामुळे दोघांचा संयुक्त अभ्यास आपल्यासाठी चांगला असेल. आणि भूगोल आणि इकॉनॉमिक्स यामध्ये खूप कॉमन असे पॉईंट आहेत, त्यामुळे त्या दोघांचा अभ्यास आपल्याला चांगला राहील. त्यामुळे दोन्हीचा अभ्यास आपल्याला सोबत होणार आहे आणि ते चांगल्या प्रकारे आपल्या डोक्यात पण राहील. त्यामुळे हे 2-2 विषय तुम्ही करा असं माझं मत आहे. त्यामुळे दिवसातून तुमचे 3 विषय तुम्ही वाचणार आहात. सायन्स हा जो विषय आहे तो तुम्ही दररोज वाचा. दररोज 80 मिनिट याचा आपला अभ्यास होणार आहे. अशा प्रकारे हा सायन्स तुम्ही जर 80 मिनिट वाचलात तर 2 वेळा याचं रिव्हिजन होणार आहे. तर हे जे मी काही सांगितलं ते फक्त 50 दिवसाचा प्लॅन आहे, परंतु मी म्हटलं की आपल्याकडे आणखी 55 दिवस आहेत. तर राहिलेल्या 5 दिवसांचं काय? तर राहिलेल्या 5 दिवसांमध्ये आपल्याला मॉक टेस्ट द्यायची आहे. जितके काही तुमच्याकडे क्वेश्चन पेपर असतील किंवा जिथून तुम्ही आणू शकता तिथून आणा आणि मॉक टेस्ट द्या. तुम्हाला मॉक टेस्ट द्यावीच लागेल. त्यामुळे काय होतं की आपण कुठे वेळ घालत आहोत, आपला कुठे वेळ जात आहे ते तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळे आपण तेथे जास्त वेळ वाया घालवणार नाही आणि जो प्रश्न येत नाही त्याकडे जास्त वेळ घालायचा नाही. इथे जो काही मी स्टडी प्लॅन सांगितलेला आहे त्यामध्ये तुमचे दिवसाचे कमीत कमी 11 तास जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर 8 तासाची झोप घेतला तरी तुमच्याकडे 5 तास आणखी शिल्लक राहतात. तुम्ही या वेळेमध्ये एखादा विषय जो कमी वाचला आहे किंवा तुम्हाला वाटतं की हा विषय आपला खूप कमजोर आहे, तो तुम्ही डबल वाचून घ्या. त्यामुळे त्या विषयावर तुमची पकड मजबूत होईल. या 55 दिवसामध्ये एकही तुमच्या आयुष्याचा क्षण वाया घालू नका. मोबाईल, व्हॉट्सॲप, हाईक, फेसबुक जे काय असेल त्यामध्ये अजिबात वेळ घालू नका. त्यामधून अभ्यास होत नाही. तर येथे आपला हा लेक्चर संपतो. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचे YouTube चॅनल MPSC अकॅडमी याला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.